सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 एप्रिल 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे सावट. हवामान विभागाचा येलो अलर्ट. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज. पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसात तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला असून जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर मागील काळातील घटनांप्रमाणे मनुष्य व प्राण्यांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावखेड्यातील तरुणांना झाली 3B ची बाधा. बाहेर काढण्याची गरज. गावात क्रिकेट स्पर्धा, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च, शिक्षण संस्काराकडे दुर्लक्ष. सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात IPLच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होताना दिसत आहे. या स्पर्धांमध्ये समाजातील व्यापारी, राजकीय नेते, ठेकेदार, दानशूर व्यक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. गावातील तरुणाई दिवस रात्री या स्पर्धांमध्ये गुंतून पडलेली दिसते. मात्र दुसरीकडे त्यात शिक्षण संस्कार आणि पारंपरिक खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. बॅड, बियर आणि बिर्याणी या 3B ची बाधा झालेल्या तरुणांना यातून बाहेर काढण्याची गरज आहे. बोलगेवड्यांनी कुवत ओळखून रावणाच्या गप्पा माराव्यात. मंत्री मकरंद पाटील यांची खोचक टीका. विधानसभा निवडणुकीत पश्चिम भागाने मला 13,500 मतांची आघाडी दिली होती. या भागातील जनतेने जे जे मागितले ते आपण पूर्ण केले. असे असतानाही विरोधकांच्या बुलबुलांना बळी पडून पश्चिम भागातील गुणीप्रम माणसेही चुकीच्या मार्गावर गेली. याचं आश्चर्य वाटतं. या भागाच्या विकासात कसले योगदान नसणाऱ्या बोलगवड्यांनी नुसत्या रावणाच्या गप्पा मारण्यापेक्षा किमान आपल्या गावातील रस्त्याचे खड्डे बुजवण्यात तरी योगदान द्यावे, अशी उपरोक्त टीका मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली. आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षांना पुसेगाव पंचक्रोशीतील गावात फिरू देणार नाही. श्री सेवागिरी रथ संघटना. खटाव तालुक्यात उत्तर भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने नेर तलावातील पाणी येरळा नदी पात्रात त्वरित सोडावे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी मतदारांना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा आमदार व जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांना पुसेगाव पंचक्रोशीतील गावात फिरू देणार नाही, असा इशारा रयत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना FRP न दिल्यास तीव्र आंदोलनाचा रयत क्रांतीचा इशारा. किसनवाडी सहकारी कारखाना लिमिटेड भुईंज कारखान्याकडून 2025-26 गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3 महिने लुटून गेले तरी FRP देण्यात आलेले नाही. याबाबत संबंधित कारखाना प्रशासनाने निवेदन दिलं असून तात्काळ पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी रयत क्रांती संघटनेतून देण्यात आला. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कारखान्याने ऊस घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला दिला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या रोजच्या गरजांवर परिणाम होत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही कारखाना प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मानमध्ये शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू. मान तालुक्यातील पारा 41 अंशावर गेला असून मागील 5 दिवसांपासून तर उष्णतेची लाट आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळेस गुरुवारी वरकुटे मलवडी येथील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी हनुमंत काशीनाथ चव्हाण वय 70 यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. परंतु शवविच्छेदन न केल्यामुळे उष्माघातावर शिक्कामोर्तब करता येत नाही. रामनगर सातारा येथे मंगळसूत्राची चोरी. सातारा शहरालगत असलेल्या रामनगर येथील हिना बंगल्यासमोरून चालत असताना वैशाली सुनील दळवी वय 44 राहणार साई कॉलनी अमरलक्ष्मी संभाजीनगर सातारा यांच्या गळ्यातील 13 ग्रामचे मंगळसूत्र दुचाकीवरून आल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेले. हा प्रकार दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडला. आतीत तालुका सातारा येथे घरासमोरून मोटरसायकलची चोरी. आतीत तालुका सातारा येथून राहत्या घरासमोरून लॉक केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 10 ते सकाळी 7:30च्या दरम्यान चोरून नेली. अथर्व तानाजी यादव वय 19 राहणार आतीत याने बोरगाव पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. खटावमध्ये पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव, टेबलावर वाळकाऊस फेकला. पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक. खटावमध्ये येरळा नदीला पाणी सोडावे मागणीसाठी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभाग कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना घेराव घालण्यात आला. कार्यालयातील टेबलावर वाळकाऊस फेकण्यात आला. यावेळी मुकुटराव कदम, असलम शिकलगार, शंकर लावंड, महिला आघाडीच्या अनिता काळे, समीर मोहिते, बबन काळे, युवराज जाधव, समाधान गोडसे शिवसैनिक उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. अल्पवयीन मुलींच्या अपहरणात वाढ, भीतीचे सावट. कोरेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंताजनक चित्र दिसत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विशिष्ट पालक वर्गामध्ये अस्वस्थ आणि संताप वाढताना दिसत आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चंचई तालुका कोरेगाव अलीकडे घडलेली घटना या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करणारी ठरली आहे. 17 वर्षीय मुलीचे दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरातून अपहरण झाल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा
व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.